जर आपण भारताचे नागरिक आहे तर आपल्याला आणि आपल्या मुलाला स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यामध्ये काय फरक आहे हे माहित असणं गरजेचं आहे। बऱ्याच लोकांना हे माहिती नाही। व्हिडिओ सेव्ह करा आणि शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मुलांना पण नक्की दाखवा। तर स्वातंत्र्य दिन हा 15 ऑगस्टला सेलिब्रेट केला जातो आणि प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारीला साजरा केला जातो। दिवस साजरा करण्याचं कारण हे पहा, भारत स्वतंत्र झाला म्हणजे यापूर्वी भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं। ब्रिटिश हे देश सोडून गेले आणि आपण स्वातंत्र्य झालो म्हणून स्वातंत्र्य दिन हा साजरा केला जातो। ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आपण मुक्त झालो। आणि 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे आपण स्वातंत्र्य तर झालो होतो पण आपल्याला आपल्या देशाचं संविधान नव्हतं, म्हणून संविधान लागू झालेलं आहे 26 जानेवारी रोजी, म्हणून त्या दिवशीपासून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो। तर स्वातंत्र्य दिन हा 1947 पासून आणि प्रजासत्ताक दिन हा 1950 पासून आपण साजरा करतो। देशात मुख्य कार्यक्रमाचे ठिकाण कोणते असते बघा, स्वातंत्र्य दिन हा लाल किल्ला नवी दिल्ली या ठिकाणी मुख्य कार्यक्रमाचं ठिकाण असतं स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचं। आणि प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचं मुख्य ठिकाण असतं कर्तव्य पथ, आपण त्याला राजपथ म्हणतो, ते नवी दिल्ली इथे आहे। तर इथे 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो। हे दिन साजरा करणारे मुख्य नेतृत्व कोण असतात बघा, 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंतप्रधान ध्वजवंदन करतात आणि 26 जानेवारीला राष्ट्रपती परेड स्वीकारतात। कोणत्या संबंधित व्यक्तींची आठवण काढली जाते या दिवशी बघा, स्वातंत्र्य सैनिक, म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं, बऱ्याचशा स्वातंत्र्य सैनिकांनी आपले जीव गमावले म्हणून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी त्यांचं स्मरण केलं जातं, देशभक्तीपर गीत गायले जातात। तसेच 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान जे निर्मिती समिती आहे यांची आठवण केली जाते, कारण त्यांनी आपल्या देशाला संविधान दिलेलं आहे। सगळ्यात महत्वाचा फरक म्हणजे ध्वजवंदनातील फरक, दोघांमध्ये फरक आहे लक्षात घ्या। ज्यावेळेस आपण स्वातंत्र्य झालो आपण ब्रिटिशांचा झेंडा खाली घेतला आणि आपला झेंडा वरती नेला, त्याला फ्लॅग होइस्टिंग म्हणतात, म्हणजे आपण खालून वरती झेंडा नेतात आणि नंतर फडकवतात, त्याला फ्लॅग होइस्टिंग म्हणजे ध्वजारोहण म्हणतात। ते 15 ऑगस्टला करतात। 15 ऑगस्टला ध्वजाचं रोहन तर झालेलं आहे, मग 26 जानेवारीला ऑलरेडी ध्वज आपला वरतीच आहे, फक्त फडकवण्याचं काम करतात, त्याला म्हणतात ध्वज अनफोल्डिंग, ध्वज फडकावणे। हे 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी केलं जातं। हा फरक आहे ध्वजवंदनाचा। तर हा मुख्य फरक होता स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनांमध्ये। हा व्हिडिओ मॅक्झिमम मुलांपर्यंत पाठवा, बऱ्याच मुलांना ही गोष्ट माहिती नाही। व्हिडिओ सेव्ह करा, सर्वांना पाठवा, हीच माझी अपेक्षा आहे। सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा।